नमस्कार, माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत. आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटायला येतो आहे, कारण मध्ये काही कारणास्तव थोडी गॅप घ्यावी लागली. आणि आत्ता मी आलो आहे ते अशा एका ठिकाणी आलो आहे की या गावाची ओळख पूर्ण नव्याने झालेली आहे. मी आलो आहे आत्ता महाबळेश्वरला. महाबळेश्वरबद्दल बोलत नाही, महाबळेश्वरची ओळख तीच आहे. तर महाबळेश्वरमधलं हे गाव आहे, त्याचं नाव भिलार. आणि हे भिलार गाव असं आहे, एकेकाळी हे फक्त स्ट्रॉबेरीच्या शेतीकरता प्रसिद्ध होतं. पण काही वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या पुढाकाराने या गावाची नवी ओळख झाली आहे, ते म्हणजे पुस्तकाचं गाव. तर पुस्तकाचं गाव म्हणजे काय, तर या गावात पुस्तकं बनतात का? नाही. तर आजच्या जमान्यात जिकडे सगळी जनता म्हणजे लहान मुलापासून आबालवृद्धांपर्यंत सगळे म्हणजे जेव्हा मोबाईलमध्ये अडकलेत, टी व्हीमध्ये अडकलेत, अशा वेळेला वाचन संस्कृती वाढवण्याकरता या गावाने विशेष प्रयत्न केलेत. म्हणून या गावाला म्हणतात पुस्तकाचं गाव. कन्सेप्ट एकदम सोपा आहे. या गावातली 25 घरं ही 25 वाचनालयं झालेली आहेत आणि त्याच्याकरता 25 वेगवेगळे विषय निवडलेत. म्हणजे कथा, कादंबऱ्या, नाटक, दिवाळी अंक, चरित्र किंवा तुमचे प्रवास वर्णन, असे वेगवेगळ्या प्रकारचे 25 विषय 25 घरांना त्यांनी ॲप्रोच केलं सरकारने की तुमचं घराचा दर्शनी भाग खुला करा, जेणेकरून गावातली लोकं, पर्यटक सगळे येऊन इथे वाचतील. आणि इतकं सुंदर आहे की तुम्ही बघाल तर प्रत्येक घरात असं त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. इथे कथा, इथे कादंबऱ्या, आणि त्या घरात तुम्ही जा, तिकडे पुस्तकं ठेवले आहेत, तुम्ही वाचा, वाटलं तर घरी न्या, पण परत आणून द्या, कारण हे एक फार महत्त्वाचं असतं. पण आज ही जी गरज आहे पुस्तक किंवा वाचन संस्कृती वाढवायची, त्याच्याकरता या गावाला क्रेडिट दिलं पाहिजे. आणि हे गाव आता जगाच्या नकाशावर प्रसिद्ध व्हायला लागलं आहे. तर असं अनोखं गाव महाराष्ट्रात आपले आहे. तर ते भिलार गावाकडे मी तुम्हाला घेऊन जातो. चला आता आपण हे बघा, पहिलं घर आहे ना, इथे कादंबऱ्या आहेत. आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही गेलं आहे वाचनालय म्हणून. चला माझ्याबरोबर. तर हे बघा, हे कादंबरीचं घर आहे. आणि तुम्ही बघाल तर वरती हे लोक राहतात, मालक लोक, आणि खालचा भाग त्यांनी एक दालन म्हणून खुला केला आहे. म्हणजे खरं तर जागेचे भाव आणि हे सगळं बघता फक्त वाचनावरच्या प्रेमाकरता आपल्या घराचा एक मोठा भाग असा खुला करून देणं हे खरंच एक मोठी गोष्ट आहे. तुम्हाला दाखवतो. आता कादंबरी सेक्शनमध्ये आपण जाऊया. या, हे बघा, असं इथे मस्त घरातला भाग आहे. आपण पूर्वी ज्या पडवी किंवा ओसरी म्हणून असं. आणि एक एक दर्जेदार पुस्तकं इथे आहेत. म्हणजे शिवाजी सावंत त्यांचं मृत्युंजय दिसतं आहे मला, किंवा व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक आहेत, किंवा तुम्ही बघाल तर ना. इनामदारांची शिकस्त कादंबरी दिसते, लक्ष्मण मानेंचं आहे उद्ध्वस्त. म्हणजे तुम्ही बघाल तर एक एक दर्जेदार पुस्तकं आहेत तिथे. आणि हे नुसतं कपाट भरलं आहे. तुम्ही इथे बघाल तरी बघा, झाडाझडती विश्वास सावंतांचं आहे, काही अनुवाद आहेत जॉन ग्रिशमचं, वि से खांडेकरांचं ययाती आहे. आणि तुम्ही, मला वाटतं एकसुद्धा असं पुस्तक नाही आहे की जे मराठी वाचक म्हणून तुम्ही त्याला ओलांडून पुढे जाणं न बघता. अशी 101 सुंदर पुस्तकं इथे तुम्हाला बघायला मिळतील. परत बघा, पानिपत आहे, किंवा अनुवाद आहेत. आणि पुलंचं पुलं एक साठवण आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना, अक्षरशः म्हणजे एखादं लायब्ररी असते ना, फक्त, पण हा सेक्शन आहे कादंबऱ्याचं. हे घर फक्त कादंबऱ्यांचं आहे. आणि इथे तुम्ही पुस्तक घ्या. बघा, इथे अशी सोय केली आहे. मस्त पुस्तक घेऊन मस्तपैकी छानपैकी वाचा. हवं तेव्हा वाचा, हवं तेवढा वेळ वाचा. आणि सुंदर मस्त थंड हवा आहे महाबळेश्वरची. हो, खूप स्वच्छ आहे. बघाल तर मी असं कुठेही त्याचं काही हे दिसत नाही, धूळ म्हणा किंवा हे म्हणा. आणि असं टुमदार असं घर केलं आहे. आणि तुम्ही बाहेर आलात तर बघा, इकडे तुम्हाला स्ट्रॉबेरीची सगळी शेती दिसेल. म्हणजे एकेकाळी हे गाव फक्त स्ट्रॉबेरीच्या शेतीकरता होतं. एकेकाळी हे स्ट्रॉबेरीच्या शेतीकरता प्रसिद्ध होतं, ते आता पुस्तकं करत आहे.
तर आपण कादंबरी असा पहिलं घर बघितलं. अशी 25 घरं आहेत. अर्थात 25 घरं मी काही तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण आपण अजून जमलं तर एखाद दुसरं घर बघू. आणि एकंदरीत तुम्हाला घराच्या बाहेर जे चित्र काढले आहे त्यामुळे वाचन संस्कृती कशी वाढली जाईल हा एकमेव उद्देशाने हे केलेलं आहे. याच्यात काहीही पॉलिटिकल अँगल नाही, काही नाही. सो वाचन संस्कृती वाढवण्याकरता हा एक उपक्रम आहे आणि खरंच हा अतिशय स्तुत्य म्हणतील असा उपक्रम आहे. चला पुढच्या घराकडे जाऊया. पुस्तकांच्या गावात फिरत फिरत मी आता आलो आहे ते विनोदी साहित्याच्या दालनाकडे. तुम्हाला कळलंच असेल की हे विनोदी साहित्याचं दालन, कारण मागे बघा जे चित्र दिसतं आहे ते पुलंचं स्ट्रॉबेरीतलं काढलेलं चित्र आहे. आणि आता मी वरती विनोदी साहित्याच्या दालनात जातो आहे. इथे बघाल तुम्ही तर पुलंची पुस्तकं आहेतच, दमा मिरासदारांची दिसत आहेत, जयवंत दळवींनी ते साहित्य लिहिलं विनोदी ते पण आहे. काही पुस्तकांची नावं बघितली तर तुम्हाला दिसेल माझ्या बापाची पेंड आहे, वरती पुलंचं गाठोडं आहे, किंवा इकडे थोडं अजून फिरवलं रॅक तर भूताचा जन्म दिसतं आहे. मुकुंद टाकसाळे यांची पुस्तकं आहेत. अशी अनेक पुस्तकं आहेत. आणि इथे तुम्ही बघाल एक कॅटलॉग ठेवलं आहे, त्याच्यात प्रत्येक घरात कुठच्या प्रकारचं साहित्य त्याची यादी दिली आहे. नमस्कार. थोडी मी तुम्हाला माहिती सांगते पुस्तकाच्या गावाविषयी. तुम्ही माझ्या विनोदीच्या दालनामध्ये आलात तर माझ्या भरभरून आनंदाने पुस्तकाच्या गावातलं घेऊन जा. बसा. शिक्षण मंत्री तावडे साहेबांची ही संकल्पना आहे. 4 मे 2017 हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. कृषिकांच्या पहिला मधला विभाग इथे राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा विभागाचं प्रकल्प कार्यालय आहे. जिथे तुम्हाला हिरवी घरं दिसतात, त्या हिरव्या घरांचं हिरव्या अक्षरामध्ये नाव आहे. तिथे राहण्याची सोय आहे. जे लेखक, साहित्यिक, कलाकार इथे येतात आणि या पुस्तकांचा आनंद घेऊन इथे आनंद घेऊन जातात. त्याच्यामध्ये एक गाव एक कुटुंबाप्रमाणे हे आम्ही काम करतोय आपल्या मराठी भाषेसाठी. या माध्यमातून आपली मराठी भाषा कानाकोपऱ्यात जाते आहे. दुबई, अमेरिका, हॉलंड यांचा रिस्पॉन्स आम्हाला खूप छान आलेला आहे. अरे वा, धन्यवाद. तुम्ही आता तुमच्या घराचा भाग घ्या की प्रत्येक घरात मी आता हे तिसरं चौथं घर बघतोय, बाहेरनं ॲक्सेस दिलेला आहे बरोबर. पण तुम्हाला मग असं कधी लोकांचा त्रास तर होत नाही ना की प्रायव्हसी थोडी कमी झाली वगैरे की? 8 वर्ष झाली. 4 मे 2017 हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. 8 वर्षामध्ये मला स्वतः दिलीप प्रभाकर सर, पीपीटी केल्यानंतर आज मी प्रत्यक्ष म्हणजे महिन्याभरात कोण ना कोण प्रसिद्ध व्यक्ती असते. खूप मोठं आहे. कारण आजकाल मी नवीन पिढी काय म्हणतो, मी मगाशी मी माझ्या ब्लॉगमध्ये बोलताना म्हटलं की म्हातारे होताना सुद्धा आजकाल फक्त मोबाईल आणि यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर अडकलेले असताना परत त्यांना पुस्तकांच्या मला तर वाटतं प्रत्येक शहरात यायचं केलं पाहिजे. आम्ही उलट म्हणते आम्हाला पुस्तकं बरीच भेट येतात, तर आम्ही सजेशन दिलं की पुढच्या गावात एक जरी ग्रंथालय उभं राहिलं तरी आम्हाला आनंद आहे. शासनाने एक रॅक कबाड दिला, ती पुस्तकांचा साठा तर भरपूर आहे. बाइंडिंग करून पुस्तकं त्या घरात, त्यामुळे इथे येण्याची पण गरज नको लागते. त्यांच्या गावात प्रत्येकाच्या एक ग्रंथालय होते. माझी तर थँक्यू सो मच. खूप छान. धन्यवाद. पुस्तकांच्या गावातनं आता मी आलो आहे ते पुस्तकांच्या घरात, म्हणजे माझ्याच घरात. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात एक छोटासा कोपरा हा जागेची किंमत कितीही असली तरी पुस्तकांकरता राखीव असला पाहिजे. तुम्हाला आवडतील त्या भाषेची, आवडतील त्या लेखकांची पुस्तकं घरी जरूर ठेवा आणि वाचन संस्कृती चालू ठेवा. म्हणजे अशी गावं वेगळी निर्माण करायची गरज होणार नाही आणि प्रत्येकाच्या घरातच एक पुस्तकांचं गाव नाही पण पुस्तकांचं घर असेल. तर अशाच माझ्या चॅनलला भेट देत राहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहू. धन्यवाद.